हॅलो हॅलो. तसंच या ठिकाणी जय कडी स्पोर्टचे मालक मयुरेश मयेकर सर सुद्धा आपल्यासोबत या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. त्यांचं सुद्धा आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. आदिनाथ पाहूया, सुंदर अशी लढत आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळेल. वालोटी विरुद्ध मेघरे या दोन्ही संघामध्ये होणारी ही लढत. पुणे देवी क्रिकेट संघ पुणे गोडी अभंगाच्या वतीनं आयोजित क्रिकेटचे सामने. या सामन्याचा दुसरा दिवस, अंतिम दिवस पाहूया. आदिनाथ पंचांच्या डाव्या दिशेने धावत चेंडू, दिशांनी चेंडू. पंच आमच्याकडे सतीश पाटील सर बोलून सांगत आहेत की दिशांनी चेंडू. या वाईट चेंडूमुळे धावसंख्येमध्ये आपलं धावसंख्याचं खातं उघडलेलं आहे वालोटी या संघानं. आदिनाथ यांच्याकडून मेघरा संघाला अपेक्षा. पुन्हा एकदा चेंडू जे मारा करतील आम्ही त्यांच्यासाठी. पुन्हा पंच आमच्याकडे बोलून सांगत आहे दिशांनी चेंडू, वाईट चेंडू. या एक धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकत असताना धावसंख्या झालेली आहे दोन चेंडू आदिनाथ यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळेल. दिशांनी चेंडू पुन्हा मारा करतील आम्ही त्यांच्यासाठी. एक नावाजलेले खेळाडू वालोटी या संघाकडून आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देतील पाहूया. सुंदर असा टोललेला फटका आणि एकच धावेमध्ये समाधान. धावसंख्या पुढे सरकत असताना धावसंख्या झालेली आहे 3. पुन्हा आदिनाथ मारा करतील, पहिल्यांदा सामना करतील. विक्रांत पाहूया आपल्या संघासाठी कशा प्रकारे फलंदाजी करतील. सुंदर उंच असा टोललेला फटका क्षेत्ररक्षित आहे, परंतु पंच आम्हाला सांगत आहेत की हा 6 धावांसाठी सुंदर असा षटकार विक्रांत यांच्या बॅटीतून आपल्याला पाहायला मिळाला. या 6 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकत असताना धावसंख्या झाली 9. कृपया चेंडू द्यायचा आहे. राजेश केंद्रे यांना विनंती असेल की पंच चेंडू मागत आहेत. दुसरा दे नवीन चेंडू दे. अरे पण ते फेक ना, ते ग्राउंड मध्ये जाईल तो. फेक ना, त्यांच्याकडे राहिला तर का ते घेऊन जाणार आहेत. आदिनाथ यांच्याकडून हे महागडं षटक पाहायला मिळते ते मेघरे या संघाकडून. सुंदर अशी फटकेबाजी आपल्या वालोटी या संघाकडून पाहायला मिळते. पुणे देवी क्रिकेट संघ पुणे घोडे अभंगाच्या वतीने आयोजित क्रिकेटचे सामने या दुसरा दिवस. पुन्हा एक पाहूया. सुंदर गोलंदाजी, सुंदर असा टप्पा पाहायला मिळते ते आदिनाथ यांच्याकडून आणि विक्रांत ते समजू शकले नाही. पहिलं षटक पाहूया कशा प्रकारे हाताळतील. पहिल्या षटकातील 3 चेंडू येणं बाकी. पुन्हा मारा करतील विक्रांत यांना. पाहूया उंच टोललेला फटका. पंच आमच्याकडे निर्णय नक्कीच देतील. 4 धावांसाठी
सुंदर फटकेबाजी आरएमपी वालोटी या संघाकडून पाहायला मिळते या मैदानावरती विक्रांत यांच्याकडून. आदिनाथ महागडे षटक आपल्या संघाकडून पहिलं षटक महागडे षटक पाहायला मिळते ते मेघरे या संघाकडून. पुन्हा सामना करतील खोल टप्प्याचा चेंडू आणि एकच धावेमध्ये समाधान. असं वाटत नाही. धावसंख्या पुढे सरकत असताना धावसंख्या झाली. षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी. पाहूया शेवटचा चेंडू कशा प्रकारे हाताळतील आदिनाथ. सामना करतील अमित. सुंदर अशी फटकेबाजी अमित यांच्याकडून पाहायला मिळते आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण सुद्धा मेघऱ्या संघाकडून पाहायला मिळते. पहिला षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे झाले त्याचे 15. आणि ते चार्जरला जर होणार नाही ते. कृपया टीम मीटिंग करू नका. पंचांना विनंती असेल की आपण सामना लवकरात लवकर वेळेचा भान राखून आपण या स्पर्धा लवकरात लवकर संपन्न करायच्या आहेत. आलेले सर्व संघ या संघांना सर्वांना विनंती असेल की आपले सर्वांचे सहकार्य आम्हाला लाभो. मेघरे संघाकडून आपलं वैयक्तिक पहिलं षटक दुसरं षटक घेऊन येत आहेत आपल्या संघाकडून संकेत आदिनाथ याने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा खर्च केलेल्या आहेत 15. पाहूया संकेत कशा प्रकारे गोलंदाजी करेल मारा करतील आम्ही त्यांच्यासाठी. पंच नाराज पुन्हा आम्हाला वरून सांगत आहेत. दिशाईन चेंडू धावसंख्येमध्ये भर धावसंख्या झालेली आहे 16. पुन्हा मारा करतील संकेत अमित यांना. पाहूया अमित कशा प्रकारे फलंदाजी करतील. सुंदर असं चेंडू पाहायला मिळाले ते संकेत यांच्याकडून. अमित ते समजू शकले नाही. जर आपल्याला सामना जिंकायचा असेल तर गोलंदाजी चांगली करावी लागेल. पुन्हा मारा करतायत पंचांच्या उजव्या दिशेतून. आणि एकच धावेमध्ये समाधान. धावसंख्या पुढे सरकत असताना धावसंख्या झाली 17. पाहूया आरएमपी वालोटी या संघाकडून विक्रांत अत्यंत सुरेख अशी फलंदाजी आपल्या संघासाठी करत आहेत. पाहूया पुन्हा एकदा मारा करतील संकेत विक्रांत यांच्यासाठी. सुंदर गोलंदाजी आणि एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव होईल का? परंतु दोन्ही फलंदाजांमध्ये सुंदर असं ताळमेल. विक्रांत यानं अमितांना सांगितलं की नको एकच धावेमध्ये आपल्याला समाधान. पाहूया अमित आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान करतील नक्कीच पाहूया. पुन्हा मारा करत आहेत संकेत. सामना करतील अमित. सुंदर असा टोललेला फटका यष्टी रक्षकाच्या पलीकडे आणि एकच धावेमध्ये समाधान. धावसंख्या पुढे सरकत असताना धावसंख्या झालेली आहे 19. विक्रांत आपल्या संघासाठी सुंदर अशी फटकेबाजी. पाहूया आता या दुसऱ्या षटकामध्ये संकेत कशा प्रकारे गोलंदाजी करतील, कशा प्रकारे विक्रांत आपण फलंदाजी करतील हे नक्कीच पाहणार आहोत. उंच टोललेला फटका आणि सीमारेषेच्या बाहेर हा 6 धावांसाठी. ह्या 6 धावेच्या मदतीनं धाव संख्या पुढे सरकत असताना धावसंख्या झाली 25.
संकेत यांचं सुद्धा हे महागडं षटक पाहायला मिळते. विक्रांत RMP वालोटी या संघाकडून खरोखरच सुंदर अशी फटकेबाजी आपल्या संघासाठी करत आहेत. खरोखरच विक्रांत जर या मैदानावरती शेवटच्या षटकापर्यंत थांबले तर नक्कीच धावांचा डोंगर उभा करतील. संकेत पाहूया पुन्हा मारा करतील पंचांच्या उजव्या दिशेतून. धावेमध्ये बिघड पुन्हा या षटकातील 2 चेंडू येणं बाकी. पाहूया संकेत सामना करतील विक्रांत. उंच टोलावलेला फटका हवेत आहे. झेल होईल का? एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव होईल का? दुसऱ्या धावेसाठी सुद्धा दोन्ही फलंदाजांमध्ये सुरेख असं ताळमेळ पाहायला मिळतं या मैदानामध्ये. नक्कीच या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकत असताना या षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी. कृपया माफी असावी. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 29 सॉरी 27. पाहूया मेघली या संघाकडून तिसरं षटक घेऊन येत आहेत आयुष. 2 षटकाच्या समाप्तीनंतर RMP वालोटी या संघाची धावसंख्या झाली 27. पाहूया अमित सलामीवर पाहूया आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान करतील. पाहूया आयुष मारा करतील आम्ही त्यांच्यासाठी. उंच टोलवलेला फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे. पाहूया पंच आमच्याकडे बोलून सांगत आहे 6 धावांसाठी. या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकत असताना धावसंख्या झाली 33. आयुष यांच्या पहिल्याच चेंडूवरती आम्ही त्यानं लगावलेला हा षटकार सुरेख षटकार पाहायला मिळतोय RMP वालोटी या संघाकडून. पाहूया शेवटच्या 5 चेंडूमध्ये अमित आपल्या फलंदाजीमधून किती धावा करतील. सुंदर गोलंदाजी, सुंदर फटका. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी पाहूया 2 धावा पूर्ण होतील का? सुरेख असं तालमेल पाहायला मिळते विक्रांत आणि अमित यांच्यामध्ये. सलामीवर फलंदाज. धावसंख्या पुढे सरकत असताना धावसंख्या झाली 35. 35. पुन्हा मारा करतील आणि नक्कीच 1 धाव तर पूर्ण केले, पण पंच आमच्याकडे बोलून निश्चित सांगत आहेत की दिशाहीन चेंडू, वाईट चेंडू. या चेंडूमध्ये 2 धावा. या 2 धावेच्या मदतीनं धाव संख्या पुढे सरकत असताना 37. पुन्हा मारा करतील. उंच टोलवलेला फटका हवेत आहे. पाहूया झेल होईल का? 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी सुद्धा सज्ज. सुंदर असं तालमेल पाहायला मिळतं. तिसरी धाव सुद्धा पाहूया. 3 धाव पूर्ण केलेले आहेत. 4थ्या धावेसाठी जातील का? परंतु अमित यांनी विक्रांत यांना सांगितलं काही आपल्याला गरज नाही. 3 धावा झालेल्या आहेत. या 3 धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकत असताना धावसंख्या झाली 40. या षटकातील शेवटचे 3 चेंडू येणं बाकी. पाहूया अमित आपल्या या 3 चेंडूमध्ये कशा प्रकारे आपल्या संघासाठी फलंदाजी करतील. वालोटी या संघानं एकी गडी बाद न करता धावसंख्येचा डोंगर उभा केलेला आहे. पाहूया हवेत आहे चेंडू. क्षेत्ररक्षक तिथं आहे. झेल होईल का? आणि आम्ही त्यांना माघारी यावं लागेल. पहिल्याच गडी बाद RMP वालोटी या संघाला पहिलाच धक्का.
शेवटचे 2 चेंडू येणं बाकी. धावसंख्या झाली 40. पाहूया अमित बाद झाल्यानंतर त्याची जागा सांभाळण्यासाठी जात आहेत ते प्रसाद. पाहूया या 2 चेंडूवरती आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान करतील ते नक्कीच. वालोट या संघाकडून प्रसाद पहिल्यांदा सामना करतील. पाहूया सुंदर फटका पण परंतु क्षेत्रक्षितीत आहे. 1 धाव पूर्ण केलेले दुसऱ्या धावेसाठी जातील का? परंतु विक्रांत यांनी सांगितलं की नको, मी आहे, मी आलेला फलंदाज, सलामी फलंदाज म्हणून मला या संघामध्ये समाविष्ट का केलं ते खरोखरच त्यांनी दाखवून दिलेलं आहे शेवटच्या चेंडूवरती. पाहूया चौकार या षटकार विक्रांतांच्या बॅटमधून येईल का? सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. शेवटचा चेंडू पंच आम्हाला नक्कीच सांगतील. अशा प्रकारे विक्रांत हे बाद झालेले आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर वालोटी या संघाने धावसंख्या उभारलेली आहे ती 41. मेघरे या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर 3 षटकामध्ये 42 धावांची आवश्यकता. तसेच मी पुन्हा तूर्त इथेच थांबतो आणि आमचे सूत्रसंचालक म्हणून अक्षय चोगले यांना विनंती करतो. हॅलो 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 धन्यवाद गोपीचंद केंद्रे सर. आपण पुन्हा एकदा या ठिकाणी मला समालोचन करण्याची संधी या ठिकाणी दिलेली आहे. नक्कीच मॅचच्या दिशेने जर आपण पाहू शकाल तर एका बाजूला RNP वालवाटी तर विपक्ष मेघरे या संघाच्या दरम्यान हा सामना आपण पाहत आहोत. आणि RNP वालवाटी या संघाने प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकून 41 धावा केल्यात प्रथमतः फलंदाजी करत असताना आणि 42 धावांचे या ठिकाणी आव्हान ठेवलेलं आहे. पाहावं लागेल मेघरे संघ कशा पद्धतीने 18 चेंडूवरती 42 धावा करेल का की काल टीम आली होती आपली. हॅलो हॅलो नक्कीच अंकित सर आपल्याला या ठिकाणी कॅमेरामन म्हणून या ठिकाणी लाभलेले आहेत. सुरुवातीला मला वाटतं PMC केबल नेटवर्कवरती होते आणि आता RNP श्रीवर्धन या स्पोर्ट चॅनलच्या माध्यमातून आपल्याला आज या ठिकाणी कॅमेरामनची या ठिकाणी भूमिका बजावताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. नक्कीच आपल्यासोबत जय गणेश स्पोर्टचे मालक मयुरेश मयेकर सर सुद्धा आहेत. अंकित एक चांगला कॅमेरामॅन म्हणून आता आपल्याला दिसणार आहे काही वर्षातच. हॅलो हॅलो चला पंचांना विनंती असेल की आपण मॅच लवकरात लवकर सुरू करायची आहे. आपण थोडंसं वेळेचं या ठिकाणी मागेच चाललोय. आपल्याला आजच्या दिवसामध्ये नक्कीच या स्पर्धेचा अर्थात श्री पुणे देवी क्रिकेट संघ आणि गोडी अभंगाची या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रीडा स्पर्धेचा प्रथम पारितोषिकाचा अर्थात रोख रक्कम 33,333
व भव्य चषकाचा सुद्धा मानकरी या ठिकाणी पाहायचा आहे. म्हणून पंचांना सुद्धा विनंती आहे की आपण सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. सतीश पाटील यांना विनंती आहे की सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे, खूप वेळ जातोय. चला, आणि आणखीन एक नामांकित पंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते सतीश पाटील सर पुन्हा एकदा मैदानावरती सज्ज आहेत. आणि पहिला गोलंदाज जर आपण गोलंदाजी मार्क वरती वालवट या संघाकडून जर पाहाल तर गोलंदाज आहेत अनु आहेत. आणि स्ट्राईकला कोण आहे आणि नॉन स्ट्राईकला स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज आपण पाहू शकाल. सलामीवीर फलंदाज प्रतीक आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला संकेत. पहिला चेंडू अनु याचा पहिला चेंडू भिरकावलाय मिड ऑफच्या लॉंग ऑफच्या वरून सीमारेषा पार येतोय प्रतीकच्या बॅट मधून पहिला षटकार. नक्कीच अतिशय सुरेख सुरुवात म्हणावी लागेल. पहिल्याच चेंडूवरती तब्बल 6 धावा मिळतील. नक्कीच आता उर्वरित 5 चेंडू मध्ये अनु कशा पद्धतीने पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या वरून बॅक टू बॅक दुसरा षटकार. नक्कीच या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती षटकार होता परंतु दुसऱ्याही चेंडूवरती षटकार लगावलाय. 2 चेंडू आणि 12 धावा. उर्वरित 4 चेंडू मध्ये कशा पद्धतीने आपल्या संघासाठी धावा वेचतोय. नक्कीच बारबीचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे आणि प्रतीक आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करतोय. नक्कीच आता अनु थोडस या ठिकाणी विचारात पडला असेल की उर्वरित 4 चेंडू कशा पद्धतीने पाहूया. तिसरा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा पुन्हा एकदा मिळतील. 3 चेंडू आणि 14 धावा. मला वाटतं अनुच थोडस पहिलं षटक आणि महागडं षटक हाताळताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. नक्कीच पहिल्या सत्रामध्ये आपण गोपीचंद केंद्रे सरांचा गोड आवाज आपण ऐकलात. नक्कीच 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. शेवटचं सत्र ओहो पुन्हा एकदा आता मात्र ऑन साइड मध्ये क्षेत्ररक्षकाच्या वरून 1 बाउन्स चेंडू जाईल सीमारेषा पार. प्रतीकच्या बॅट मधून येतोय चौकार. नक्कीच गोलंदाजीच्या प्रत्येक चेंडूवरती मोठे प्रहार आणि गोलंदाजीच्या मानसिकतेवरती केलेला आघात म्हणावा लागेल. नक्कीच 3 चेंडू आणि 14 होते. नक्कीच 4 चेंडू मध्ये 18 धावा झालेल्या आहेत. आणि आता मात्र अनुला थोडासा प्रश्न पडलाय की कशा पद्धतीने आणि मला वाटतं आता नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला दाखल झालेला आहे संकेत. नक्कीच प्रतीक याने चांगली फलंदाजी केली आहे. हो आणि येतोय मोठा प्रहार मिळेल षटकार. नक्कीच आमचे मार्गदर्शक मित्र रमेश वाघे सर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. आपण इथून पुढचा आवाज नक्कीच आपण त्यांचा या ठिकाणी ऐकणार आहोत. आणि मी तुर्तच या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद. थँक्यू. आतापर्यंत आपण सगळ्याच्या सुमधुर आवाजात आपल्याला समाजाला ऐकायला येतं. खूप सुंदर समालोचन आपल्याला अक्षयच्या सुद्धा माध्यमातून ऐकायला मिळालं. पुन्हा एकदा वळतोय आपण मॅचच्या दिशेने. सुंदरसा सामना आपण मैदानात पाहतोय.
नक्कीच कालच्या दिवसापासून आपण पाहिलं तर अक्षय चोगले आणि गोपीनाथ केंद्रे अर्थातच जी के यांच्या सुमधुर आवाजातून आपण समालोचन ऐकत आला आहात. पहिलंच खूप महागडं शतक हाताळतायत. 25 धावा खर्च केल्या आणि खूपच खराब गोलंदाजी फलंदाजीसाठी. प्रतीक याच्या बॅटमधून सुंदर फटके सुंदर फलंदाजी प्रतीक याची आपण पाहतोय. नक्कीच खूप मनमोहक अशी फलंदाजी आपण प्रतीकच्या माध्यमातून पाहतोय. सुंदर फलंदाजी सुंदर फटकेबाजी. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आणि आता मात्र स्क्वेअर चेंडू घोषित करतायत पंच. 1 धावेने दंडित करतायत. नो चेंडू. थँक्यू. नो चेंडू घोषित करतायत. फ्री हिटचा इशारा पंचांचा. फ्री हिटचा इशारा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आणि आता मात्र बीट होतोय फलंदाज. चेंडू निर्धाव जातोय. कोणतीही धाव या चेंडूवर येत नाहीये. कोणतंही नुकसान या चेंडूवर होत नाहीये. चेंडू जातोय यष्टीरक्षकाने. बाकीचं काम यष्टीरक्षकाने पूर्ण केलेलं आहे. सुंदर गोलंदाजी सुंदर कमबॅक करताना दिसतायत अमित. पुन्हा एकदा गोलंदाज अमित तयार. पुन्हा एकदा बीट होतोय फलंदाज. चेंडू निर्धाव जातोय. संघाची धावसंख्या तिथेच थांबलेली. 26 धावा आणि आता मात्र उडवलाय चेंडू. बराच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल होईल का आणि झेल बाद झाला. एक मोठा झटका लागतोय. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. प्रतीक बाद होतो. एक मोठा झटका लागतो. प्रतीकच्या रूपात सुंदर फलंदाजी आपण प्रतीकच्या माध्यमातून सुद्धा पाहिली. नैनेश फलंदाजीसाठी आलाय तो म्हणजे नैनेश. आपल्या संघाची संपूर्ण जबाबदारी नैनेशच्या खांद्यावर. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी नैनेश. नक्कीच 42 धावांचा पाठलाग करताना सुंदर अशी फलंदाजी आपण नक्कीच पाहतोय मेघरे संघाच्या फलंदाजांकडून. पुन्हा एकदा फलंदाज तयार आणि आता मात्र ऑफिसने खेळलेला चेंडू. पाहूया क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. किती धावा मिळतील. 1 धाव तर पूर्ण. बघता बघता 2 धावा पूर्ण झाल्या. आता 2 धावेच्या मध्ये संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 28 धावा. पुन्हा एकदा सुरेख फटका. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. एका धावेच्या मध्ये संघाची धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 29. 29 धावा मात्र झाल्यात. शेवटचा चेंडू बाकी. जिंकण्यासाठी आपण जर पाहिलं तर 13 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू बाकी. शेवटचा चेंडू बाकी. दोन चेंडू निर्धाव आले. त्याच्यानंतर विकेट गेली. त्याच्यानंतर 2 धावा धावून काढल्या. त्याच्यानंतर 1 शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा पाहूया अमित. आणि आता मात्र पंचांचा इशारा येतोय. 1+1 लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. एकूण 2 धावा मिळतील. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या ती म्हणजे 31 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 11 धाव्यांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 11 धाव्यांची आवश्यकता. आणि पुन्हा एकदा उडवला चेंडू. बराच काळ हवेत. घणाघाती प्रहार. षटकार येतोय. सुंदर फलंदाजी सुंदर फटकेबाजी पाहायला मिळतंय.
जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. जय जर कुठे असाल तर प्लीज आकाश आकाश पुन्हा एकदा पंच निर्णय देतील. वंडी 1 धाव मिळाले. जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. हा नाही 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. दिघी आहे ना दिघी आणि सायगाव आले ना ना. नक्कीच रंगत मात्र वाढणार आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल का? आणि आता मात्र सुरेख चेंडू वळवलाय. फलंदाजाला मात्र चेंडू कळला नाहीये. चेंडू निर्धाव होते. कोणतीही धावे चेंडू येत नाहीये. कोणताही नुकसान चेंडू होत नाहीये. जिंकण्यासाठी आपण जर पाहिलं तर 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा पाहूया. फलंदाज तयार, गोलंदाज तयार. आणि आता मात्र चेंडू बराच काळ हवेत क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेल ड्रॉप सॉरी झेल बाद होतोय. 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. बाद कोण झाला नैनेश की बाद कोण झाला. फलंदाजीसाठी येतोय तो म्हणजे मोहित. मोहित आलाय. पाहूया. 3 चेंडूचा खेळ संपला. 3 चेंडूचा खेळ संपलाय. उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी. 3 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा पाहूया. आणि आता मात्र उडवलाय चेंडू बराच काळ हवेत आणि हा येतोय षटकार. मेघऱ्या संघ विजयी झालेला आहे. सुंदर फटका, सुंदर फलंदाजी आपला मेघरे संघाकडनं पाहायला मिळाली. अभिनंदन मेघरे.